माझा कुकर माझ्या चुकीमुळं खराब होऊन गेला. तर त्याचा यूजच होत नाही आहे आणि त्याच्या शिट्ट्याच होत नाही आता. आणि तो जर तसाच लावला तर गॅस पण खूप जास्त वायाला जातो आहे. आणि गॅसची टाकी भेटणं जरा अवघड झालं आहे. म्हणून मग मी इथं डीमार्टमध्ये आले होते, कुकर पाहत होते. तसं मला घ्यायच्या इश्यूला 2 पॅन्ट होत्या डेली यूजला, पण जरा म्हटलं बघूया बाकीचं. कुकर तर भारी भारी होते, ॲल्युमिनियमचे होते, स्टेनलेस स्टीलचे होते. आणि पण काय आहे ना की त्याच्या खूप जास्त रेट होते. काही ब्रँडेड होते ना ते 1,500-2,000 हजारापर्यंत होते. आणि ह्यावेळेस ना तव्याचं कलेक्शन खूप जास्त आलं आहे. डीमार्टमध्ये ह्यावेळेस कलेक्शन खूप वेगवेगळ्या प्रकारचं आलं आहे. हा ग्लास मला खूप आवडला, म्हणजे फुल सेटच होता हा. अशा कोटिंगचा ग्लास होता ₹92 त्यानंतर ह्या अशा छोट्याशा वाट्या होत्या आणि हे ₹74 वाटी होती. आणि एक मोठं ताट पण होतं याच्यामध्ये, पण प्लेट काय मला तिथं दिसल्याच नाही. आणि एक मोठंसं ताट, वाटी हे सगळं एक सेट होता, पण प्लेट नव्हते. त्यानंतर डब्बे वगैरे पण छान होते. आणि हीच ती कढई लास्ट टाईम घेतली होती. आणि हेच ते ताटं 3 साईजचे ताटं होते. एक खूप छोटं होतं, त्यानंतर एक मीडियम होतं आणि एक जरा त्यापेक्षा मोठं होतं. आणि हे मोठं ताट होतं ना ते आय थिंक ₹300 होतं. पण 300च्या मानाने पण ते चांगलं होतं. आणि त्यानंतर हे जे युनिट होतं ना हे खूप छान. इथं मस्त बाऊल, प्लेट, सर्विंग बाऊल होते, छोट्या छोट्या वाट्या होत्या अशा आणि प्लेट्स होत्या. आणि हे जार मला खूप जास्त आवडले. ₹49 म्हणजे ₹50 पकडायचे. आणि ते काचेचे होते, खूप छान दिसले असते. मी इशूला चप्पल शोधत होते आणि तिला काही चप्पल तिच्या मापची भेटलीच नाही. एक होती 6 नंबरची, एक होती 7 नंबरची आणि त्यांची जोडी पण तिथं सापडत नव्हते. त्यानंतर इथं क्रॉकरी युनिट होतं. म्हणजे ही बरणी ना मला लांबून ₹39लाच दिसली. मला वाटलं बापरे, एवढी मोठी बरणी ₹39, ते पण काचेची. म्हणून म्हटलं चला 1-2 घेऊया. जवळ जाऊन बघते तर काय 139ची होती ती. आणि हे कप पण छान होते. मुलं बोलत होते काय घे घे, पण सध्या तरी नको. आणि हा बाऊल ना ऑलरेडी माझ्याकडे आहे, ₹55ला येतो तो. आणि काचेच्या बरण्या ना खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होत्या आणि कमी प्राईजवाल्या पण होत्या. आता ही 99च्या मानाने ना चांगली होती. 1 किलो जरी त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे काही ठेवलं ना तरी आरामात 1 किलो बसून जाईल. त्यानंतर कप सेक्शन पण छान होतं. कप पण खूप मस्त होते. हा कप मला जास्त आवडला जो ₹19ला होता. आणि प्राईसच्या मानाने पण सुंदर होते. याच्यामधलेच 99वाले मी घेतले होते आणि हा तर त्याच्यापेक्षा सुंदर. पण प्राईस ₹69 म्हणजे खूप जास्त झाले मला असं वाटते. त्यानंतर हे जे मग होते ना, हे मग पण दिसायला खूप छान वाटत होते. आता हे एवढ्या मगामध्ये काय प्यायचं ना मला काही माहीत नाही बरं का. पण जे बाकीचे कप होते ना मी तुम्हाला आणखीन दाखवते. आता हे कप बघा, खूप छान होते आणि ₹100 किंवा 100च्या थोडेसे जास्त असेच होते. असे जास्तही काही 200-300 असेवाले नव्हते. मीडियम साईज चांगली होती आणि प्राईस मीडियम होती, रिजनेबल होती. त्यातल्यात हा कप पण छान होता. आणि लास्टला मी ना सगळ्यात भारी कप बघितले ते म्हणजे हे व्हाईट आणि गोल्डन जे कलरवाले आणि आय जस्ट नीड कॉफी त्याच्यावरती लिहिलेलं होतं. आणि तिथं अशा छोट्या छोट्या क्यूट गोष्टी तर खूपच होत्या. ह्या ₹19 हे छोटेसे काचेचे बाऊल होते जे चटणी वगैरे सर्व करायला छान वाटले असते. ते 19, 20, 21 अशाच प्राईजमध्ये होते. काही 19चे होते, काही 21चे होते. आणि हे आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि ही तर एवढी छोटीशी किसणी होती ना, पण ही किसणी ठीक आहे, पण ही धुणार कशी? धुवायला किती अवघड आहे ही. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या नकोच. आणि मला चाळणी घ्यायची होती चहा गाळण्यासाठी. मग मी तीच शोधत होते इथं. आणि चाळणीची किंमत पण ₹49. आता ₹10 पण येते बरं का ही बाहेर. पण म्हटलं चला आता डीमार्टमध्ये आलोच आहे तर घेऊन टाकावं. आणि इशूला 2 पॅन्ट घेतल्या होत्या. त्यानंतर हे ग्लास वगैरे ना, इथं भांड्याचं सेक्शन खरंच खूप मस्त आहे. म्हणजे तुम्हाला जर पाहायचं असेल, घ्यायचं असेल ना, तर हे शनी मंदिरापाशी आहे डीमार्ट. त्याच्यामध्ये ना खूप जास्त असे व्हरायटीचे भांडे येतं. म्हणजे एकच टाईपचे नाही आहेत सगळे, भरपूर वेगवेगळ्या टाईपचे आहेत. आणि हे पॅनमध्ये पण वेगवेगळे कलेक्शन आलेले होते. तव्यामध्ये पण नवीन कलेक्शन आले होते. लास्ट टाईम जेव्हा मी घेतलं ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये एवढे वेगवेगळे कलेक्शन नव्हतं, माल संपलेला होता. पण ह्यावेळेस त्यांनी भरपूर असा माल भरलेला होता. आणि आमच्या मॅडम खुश होत्या की मला आई शॉपिंगला घेऊन आली आहे म्हणून. नाही तर जनरली मी पोरं पण घेऊन येत नाही, एकटी जात असते. आता ही ना ₹465ची कढई ही ₹655ची. पण माझ्या कढईपेक्षा ना खूप मोठी होती. माझी कढई त्या मानाने छोटी आहे 655च्या मानाने.
आणि हे बाकीचे होते ना हे 600, 700, 800च्या रेंजमध्ये होते. पण यांच्या साईज ना मोठ्या मोठ्या होत्या, अशा छोटे साईज नव्हत्या यांच्या. आणि मस्त सामान होतं सगळं. मग काय घेतलं थोडंच आणि भरपूर फिरलो. आज संडे असल्यामुळं ना खूप जास्त गर्दी होती तिथं. आणि ह्याच त्या कढया ज्या मी लास्ट टाईम घेतली होती याच्यामधली छोटीवाली कढई. कढयांचा मात्र भरपूर असा स्टॉक आहे. आता पुन्हा एकदा ना मी ह्याच्यापैकीच एक मोठी कढई घेणार आहे. आता ही छोटी झाली 2-3 माणसासाठी, आता मोठी पण एक लागेलच. त्यानंतर हे ट्रे होते जे मी मागच्या वेळेस घ्यायचं विसरले होते. पण म्हटलं ह्यावेळेस पण राहू देऊ, आता नंतरच घेऊ, कारण घ्यायला मी थोडं सामान आले होते. हे ते नको गोळा करत बसायला, म्हणून मग काय घेतलं नाही मी. फक्त जस्ट थोडंसं फिरले आणि लगेच घरी आले.